अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणारा दिवस. हे उपाय जर तुम्ही गुप्तपणे केले तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. उपाय नंबर 1. सोन्याऐवजी 5 ते 10 रुपयांचे अख्खे धने खरेदी करून लक्ष्मीसमोर अर्पण करा. यामुळे वर्षभर घरात धनवृद्धी होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. उपाय नंबर 2. नवीन मातीचे सुगड किंवा मडकं घेऊन त्यात पाणी भरा आणि उत्तर दिशेला ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष कायमचे संपतात. उपाय नंबर 3. खडी साखरेचा पुडा विकत आणा आणि त्याचा देवाला नैवेद्य दाखवा. यामुळे घरातील कटकटी थांबून नात्यात कमालीचा गोडवा येतो. उपाय नंबर 4. नवीन कापूस विकत आणून स्वतःच्या हाताने त्याच्या वाती वळा आणि देवासमोर दिवा लावा. यामुळे घराचे भाग्य उजळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. उपाय नंबर 5. हळद कुंडाच्या गाठी विकत घेऊन त्या पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत लपवून ठेवा. यामुळे घरात लक्ष्मीचा स्थिर वास राहतो आणि पैसा टिकू लागतो. लक्ष्मीची कृपा होते. अक्षय तृतीयेला नवीन झाडू खरेदी करून घरात आणा. यामुळे घरातील जुनाट दारिद्र्य आणि गरिबी कायमची घराबाहेर जाते. उपाय नंबर 7. थोडे यव विकत आणून ते लाल कपड्यात बांधून देवघरात ठेवा. यामुळे कुटुंबावर येणारी मोठी संकटे टळतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते, सौभाग्य प्राप्त होते. उपाय नंबर 8. नवीन मातीचे दिवे विकत आणा आणि सायंकाळी घराबाहेर लावा. यामुळे घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते आणि जीवनातील अंधार दूर होतो, शुभलाभ होतो. उपाय नंबर 9. भीमसेनी कापूर विकत आणून तो घरात जाळा आणि त्याचा धूर सर्वत्र दाखवा. यामुळे घरातील चिडचिड थांबते आणि वातावरण प्रसन्न राहते, शुद्धता होते. उपाय नंबर 10. पांढऱ्या मोहरीचे दाणे खरेदी करून घरात आणा आणि एका काचेच्या वाटीत भरून उत्तर दिशेला ठेवा. त्यामुळे घरातील छुपे शत्रू आणि नजरदोष कायमचे नष्ट होतात, शत्रुबाधामुक्ती होते. उपाय नंबर 11. नवीन पंचांग घरात आणून त्याची पूजा करा. यामुळे येणारा पूर्ण काळ तुमच्यासाठी यशाचा, प्रगतीचा आणि फायद्याचा ठरतो, प्रगती होते. एकच लक्षात ठेवा, हे सर्व उपाय कोणालाही न सांगता करायचे आहेत, कारण गुप्ततेमध्येच खरी ताकद असते. उपाय नंबर 12. नवीन लाल रेशमी कापड खरेदी करून त्यात 1 रुपयाचे नाणे बांधून ते तिजोरीतील लपवून ठेवा. यामुळे विनाकारण होणारा खर्च थांबतो आणि पैशाची बचत होते. उपाय नंबर 13. कोणालाही न सांगता मातीची 2 नवीन भांडी सुगड विकत आणा आणि ती मंदिरात दान करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतात. पितृकृपा. उपाय नंबर 14. 5 किंवा 7 गोमती चक्र खरेदी करून ती लाल कापडात बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला आतून टांगा. यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती थांबते आणि सुरक्षा कवच. उपाय नंबर 15. काळे तीळ विकत आणून ते अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली कोणाशी न बोलता अर्पण करा. यामुळे शनी आणि राहूचे सर्व दोष दूर होतात. उपाय नंबर 16. पांढरे चंदन विकत आणून ते अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाच्या चरणी अर्पण करा. यामुळे घरातील मानसिक तणाव दूर होऊन शांती लाभते. उपाय नंबर 17. नवीन तांब्याचा कलश खरेदी करून त्यात गंगाजल आणि नाणे टाकून पूजा घरात ठेवा. यामुळे घरात लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो. उपाय नंबर 18. केशर किंवा हळदीची पूड विकत आणून त्याचा देवाला टिळा लावा. त्यामुळे गुरुग्रह प्रबळ होतो आणि मान सन्मान वाढतो. उपाय नंबर 19. 7 प्रकारचे धान्य सप्तधान एकत्र करून घरी आणा आणि ते पक्ष्यांना गुपचूप खाऊ घाला. यामुळे जीवनातील सगळी संकटे दूर होतात आणि अडथळेही दूर होतात, नशिबाची साथ लाभते. उपाय नंबर 20. मिठाचा नवीन खडे मीठ खरेदी करून तो एका लाल कागदात बांधून कोणालाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यामुळे घरातील नजरदोष आणि भांडणे थांबतात, शांतता लाभते. लक्षात ठेवा, हे सर्व तोडगे गुपचूप करा, कारण गुप्ततेमध्येच खरी ताकद दडलेली असते. उपाय नंबर 21. नवीन तांब्याचे 2 नाणी खरेदी करा. एक तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरे स्वतःच्या खिशात किंवा पाकिटात ठेवा. यामुळे अचानक येणार धनलाभ होतो. उपाय नंबर 22. कोणाशी न बोलता 5 प्रकारची फळे खरेदी करून मंदिरात दान करा. यामुळे तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत येणाऱ्या समस्या सुटून प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, यशाचा मार्ग सापडतो. उपाय नंबर 23. नवीन सुती पांढरा रुमाल खरेदी करून त्यावर चहाचा मसाला किंवा वेलची ठेवून तो कोणालाही न सांगता एखाद्या गरजवंताला द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर होतात. उपाय नंबर 24. लवंगाचा अख्खा पुडा विकत आणा आणि त्यातील 2 लवंगा कापूर सोबत सायंकाळी जाळा.
यामुळे घरातील दीर्घकालीन आजारपण आणि नकारात्मकता संपते, आरोग्य लाभते. उपाय नंबर 25. नवीन पिवळे कापड खरेदी करा. त्यात एक हळद कुंड आणि ₹1 नाणे बांधून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरातील मुलांची शैक्षणिक प्रगती होते. उपाय नंबर 26. मातीची छोटी पंती विकत आणून त्यात मोहरीचे तेल भरून पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे लावून या. यामुळे कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते, विजय होतो. उपाय नंबर 27. गाईचे तूप विकत आणून त्याचा दिवा अक्षय तृतीयेच्या रात्री उशिरापर्यंत देवघरात जळत ठेवा. यामुळे घरात सुख आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होतो, समृद्धी येते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.